नमस्कार, मी वैभवी सावंत. स्वागत आहे तुमचं क्रिप्टो टीव्ही मध्ये. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक खास गेस्ट आले आहेत. तुमच्यासोबत त्यांची ओळख करून देण्यापूर्वी थोडक्यात मी त्यांच्याबद्दल सांगते. तसं बरंच आहे त्यांच्याविषयी सांगण्यासारखं. आपले हे खास गेस्ट विविध क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. मुळात हजारो व्यावसायिकांना यशस्वी असे मार्गदर्शन त्यांनी केले आहेत आणि सध्या करतातही आहेत. त्यांच्या ह्या जर्नीमध्ये ते आता एक प्रसिद्ध असे क्रिप्टो प्रशिक्षक सुद्धा बनले आहेत. क्रिप्टोकरन्सीमध्ये मानद डॉक्टरेट मिळवलेला या आपल्या खास गेस्टने क्रिप्टोकरन्सी या विषयीवर सलग 12 वर्ष रिसर्च केले आहेत. म्हणूनच ते क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात उत्कृष्ट असे मार्गदर्शक, कन्सल्टंट, इन्व्हेस्टर असून ते ऑनलाईन आणि लाईव्ह सेमिनार सुद्धा कंडक्ट करतात. आपल्याला माहीत आहे cryptomarathi.com या पोर्टलचीही सुरुवात त्यांनी केली आहे आणि याद्वारे ते नवीन क्रिप्टो लर्नर्सला कोर्सेस सुद्धा प्रदान करत आहेत. सोबत ते प्लॅनेटियर नावाच्या एका क्रिप्टो प्रोजेक्टचे तसेच भारतातील पहिले असणारे डिसेंट्रलाइज फायनान्स कंपनी स्मार्ट फोलिओचे सुद्धा फाउंडर आणि कॉन्सेप्ट डिझायनर देखील आहेत. चला तर मग स्वागत करूया डॉक्टर राजेश पटवर्धन यांचं. राजेश सर, क्रिप्टो टीव्ही मध्ये तुमचे स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. आम्ही फार आभारी आहोत तुम्ही आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आलात. मिस्टर राजेश, सध्या संपूर्ण जगभरात क्रिप्टोकरन्सीबाबत चर्चा सुरू आहे. त्यात जर भारतात म्हटलं तर खास करून युवा पिढी ही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण त्यापैकी असे बरेच लोक आहेत की त्यांना अजून क्रिप्टोविषयी तितकं ज्ञान नाही आहे. सर, काय सांगाल, क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय आणि कशा प्रकारे आपण ह्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक करू शकतो? वैभव, तू आत्ता म्हणालीस की क्रिप्टोकरन्सीविषयी आपल्याला फारसं माहीत नाही आहे. हो. मी तर असं म्हणेन की आपल्याला करन्सीविषयीच काय माहीत नाही आहे. क्रिप्टोकरन्सीचं बेसिक तत्त्व जे आहे ते असतं माय मनी माय कंट्रोल. म्हणजे माझे पैसे आणि माझा अधिकार, हे क्रिप्टोकरन्सीचं बेसिक तत्त्व आहे. मग असा प्रश्न आपल्या मनात येतो की माझा अधिकार, मग आत्ता जे माझे पैसे आहेत म्हणजे देशाने मला दिलेले रुपयाच्या करन्सी जी आहे ह्याच्यावर माझा अधिकार नाही आहे का? तर खरं उत्तर याचं असं आहे की अजिबात नाही आहे. आपले पैसे कुठे असतात? एकतर आपल्या खिशामध्ये असतात कॅश, नाही तर तुमच्या बँकेमध्ये तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये असतात, तुमच्या FDमध्ये असतात, अदरवाईज तुमच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या म्युच्युअल फंड्समध्ये असतात किंवा शेअर्समध्ये असतात, अशा ठिकाणी असतात. बरोबर. गोष्ट अशी आहे की या सगळ्या ज्या इन्व्हेस्टमेंट किंवा जे पैसे आहेत हे सगळे कस्टोडियन्सच्या हातामध्ये असतात. ओके. कस्टोडियन याचा अर्थ असा होतो की एक विश्वासार्ह माणूस ज्याच्या हातात तुम्ही विश्वासाने तुमचे पैसे सोपवलेत. हो. ओके. पण कित्येक लोकांना हे माहीत नसेल की समजा तुमची बँकेमध्ये 1 करोडची FD असेल आणि जर का बँक बुडाली किंवा बँकेला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला फक्त त्यातले 5 लाख रुपये मिळतात. अरे बापरे. आणि ते सुद्धा 10 वर्ष केस फाईट केल्यानंतर. अरे बाप. आता 10 वर्ष केस फाईट करण्याचा खर्च जो आहे तो 5 लाखापेक्षा जास्त आहे. बरोबर. ओके. आणि तुम्हाला वाटेल की आपल्या बँकेत पैसे सुरक्षित आहेत. हो. पण अशा मी कित्येक बँका तुम्हाला दाखवू शकतो, अगदी नॅशनलाइज बँका ज्या बँकरप्ट झाल्या आणि सगळ्या लोकांचे पैसे रातोरात शून्य झाले. हो. सेकंड थिंग आहे, तुम्ही म्हणाल की मी म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्समध्ये करतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करता तेव्हा त्या कंपन्या नेहमी शेअर्स किंवा फॉरेक्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि तुम्हाला रिटर्न्स देतात. बरोबर. पण ते तुम्हाला विचारतात का की आम्ही इकडे इन्व्हेस्ट करू का तिकडे इन्व्हेस्ट करू? नाही. प्रत्येक ॲडमध्ये शेवटी एक असते, इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हे सगळी रिस्क तुमची आहे. बरोबर. पण तुमची रिस्क असल्यावर ते लोक तुम्हाला विचारत नाहीत आम्ही काय करायचं याचं ते. हो. आता तुमच्या हातात कॅश, तुम्ही म्हणाल ठीक आहे, देन कॅश इज फाईन, कॅश माझ्याकडे आहे, त्याचा माझाच कंट्रोल त्याच्यावर आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल की गव्हर्नमेंट एका क्षणात जर का मल्टिपल करन्सी जर का त्यांनी छापली तर तुमच्या हातातल्या 1 लाख रुपयाची किंमत 10,000 पण उरणार नाही त्याची. याचा अर्थ ह्याच्यावर तुमचा कंट्रोलच नाही आहे. बरोबर. जगामध्ये 2008 सालाच्या आधीपासून सायबर पंक म्हणून एक चळवळ चालली होती. या लोकांनी ह्याच विषयावर लोकांना एज्युकेट करायचा प्रयत्न केला की आपल्या पैशावर आपला कंट्रोल नाही आहे आणि हे लोक गव्हर्नमेंटपासून सगळे आपल्याला फसवत आहेत, असा त्यांचा एक सूर होता. सुरुवातीला ते फक्त टेक्नोसावी लोकांपर्यंतच होतं, लोकांनी फारसं लक्ष नाही दिलं त्याच्याकडे.
पण ज्या वेळेला अमेरिकेमध्ये ग्रेट डिप्रेशन जेव्हा आलं हो आणि रिअल इस्टेट, तुमचा इन्शुरन्स बिझनेस आणि इंडस्ट्री एकाच दिवसात हां सगळ्या ज्या बँक्स कोलॅप्स झाल्या, हो. ॲट दॅट पॉईंट ह्या लोकांनी डिक्लेअर केलं नाव इट्स इनफ. ओके आता हे खूप झालं की तुम्ही वाटेल तसे व्यवहार करणार आणि आमचे पैसे त्याच्यामध्ये जाणार. हो सो याच्या पुढे आमचा पैसा आमच्याच कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे. बरोबर. आणि त्यावेळेला एक ग्रुप किंवा एक व्यक्ती, हां. अजून कोणालाही माहीत नाही आहे की सातोशी नाकामोटो हे कोण आहेत. हो मे बी इट्स अ ग्रुप, मे बी इट्स अ सिंगल पर्सन ऑर इट्स अ कंपनी. यांनी पहिलं मदर करन्सी सुरू केलं बिटकॉइन, अँड दॅट इज द मदर करन्सी. क्रिप्टो करन्सीची पहिली करन्सी आहे ती. ओके याचं तत्वच असं आहे की माझे पैसे आणि माझा कंट्रोल. हां मी कोणाही कस्टोडियनच्या हातामध्ये माझे पैसे देणार नाही. दुसरा माणूस हे ठरवणार नाही की माझ्या पैशाच्या बाबतीत काय झालं पाहिजे ते. बरोबर. सो बिटकॉइन इज अ मदर करन्सी. आता ही जी करन्सी आहे ही आभासी आहे, इट्स अ व्हर्च्युअल करन्सी. ह्याच्या तुमच्या हातामध्ये याची कॉईन्स नसतात किंवा तुमच्या नोटा नसतात. ही संपूर्ण करन्सी तुमच्या वॉलेटमध्ये असते हो आणि या वॉलेटमध्ये फक्त तुमचा कंट्रोल असतो. लाईक एखादं वॉलेट आहे, त्या वॉलेटला एक सिक्रेट की असते, 12 अक्षरांची 12 शब्दांची एक की असते, हो प्लस तुमचा युजरनेम पासवर्ड तर असतोच. हो जोपर्यंत हे तुम्ही दुसऱ्या कोणाला देणार नाही तोपर्यंत तुमचे पैसे कोणीही घेऊ शकत नाही. अरे वा इकडे. हो त्याच्यानंतर मुख्य गोष्ट अशी आहे की आत्ता तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर का बघितलं, फॉर एक्झाम्पल की जर का पेट्रोलचे रेट वाढले किंवा सपोज गल्फमध्ये वॉर सुरू झालं तर काय होणार, जेवढ्या कार कंपनीज आहेत, टायर कंपनीज आहेत, ह्यांचे शेअर धडाधड खाली कोसळणार. का? बरोबर. ॲक्च्युली तसं काय, आज वॉर सुरू झालं तर आजच्या आज त्या कंपनीला काय होत नाही, हो पण नुसतं ते न्यूजनीच सगळं कोलॅप्स होऊन जातं. बरोबर एखाद्या ठिकाणी भूकंप झाला लगेच शेअर मार्केट कोलॅप्स होतं, फॉरेक्स मार्केट कोलॅप्स होतं. बरोबर. पण जर का मागच्या 2 वर्षात कोविडच्या काळामध्ये जर का आपण बघितलं, हो जेव्हा इंटरनॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक इंडेक्स जो होता, जो डाऊन होता पूर्ण, हो. त्यावेळेला पण क्रिप्टो करन्सीला काही फरक पडला नाही. वी वर अर्निंग हँडसम अमाऊंट्स. याचं कारण एकच आहे, हां क्रिप्टो करन्सी ह्या कोणत्याही नॅचरल कॅलॅमिटीज किंवा तुमची गव्हर्नमेंट्स किंवा तुमच्या या कशावरही डिपेंड नाही आहे. बरोबर. इट इज ओनली डिपेंड ऑन द डिमांड अँड सप्लाय, बाय अँड सेल. ओके सो दिस इज वॉट द क्रिप्टो करन्सी इज. हां आता असं झालं ना की लोकांना वाटतं की ही गोष्ट नवीन आहे, पण अगदी पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा शेअर मार्केट जेव्हा आलं तेव्हा पण असंच होतं. लोक तेव्हाही घाबरतच होते. हो अगदी मी जर का सांगितलं की जेव्हा पहिली ट्रेन इंडियामध्ये आली, आगगाडी जेव्हा इंडियात आली, तेव्हा लोक म्हणत होते हा लोखंडी राक्षस आहे. अरे बापरे. रादर आपण कॅमेरासमोर बसलोय आत्ता, हो पण जेव्हा कॅमेरा पहिल्यांदा आले तेव्हा असं म्हणायचं की कॅमेरा तुमचा आत्मा शोषून घेतो. अँड नाव यू कॅन सी व्हॉट इज द डेव्हलपमेंट Yes. तिकडे. Yes. सो क्रिप्टो करन्सी पण आत्ता सामान्य लोकांपर्यंत पोचायला लागलंय. हो आत्ता लोक घाबरत आहेत, पण जसं डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, तुमचं मोबाईल ट्रान्झॅक्शन्स आहेत, ह्याला जसे लोक सरावले तसं क्रिप्टो करन्सीलाही सरावतील. बरोबर. आजच्या काळामध्ये जरी याला तुम्ही करन्सी म्हटलं तरी इट इज नॉट ॲक्च्युली अ करन्सी, इट इज अ टूल ऑफ इन्व्हेस्टमेंट. हे एक इन्व्हेस्टमेंट टूल आहे, तुमचे ॲसेट्स आहेत त्या. हो ॲक्च्युली भारतामध्ये तुम्ही हे पैसे म्हणजे क्रिप्टो करन्सी देऊन वस्तू विकत नाही घेऊ शकत. हो सो दिस इज अ ॲसेट क्लास. ओके सो दिस इज वॉट द क्रिप्टो करन्सी इज. ओके. मिस्टर राजेश, आपण काही वेळापूर्वी गुंतवणुकीबाबत काही माहिती दिलात, पण आमच्या दर्शकांना हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं कोणत्या क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करावं. क्रिप्टो करन्सीमध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो, खरं म्हणजे लोकांना फक्त म्हणजे बहुसंख्य लोकांना फक्त एकच कॉईन माहिती आहे, दॅट इज अ बिटकॉईन. पण असं नाही आहे. जवळजवळ 12,500च्या आसपास कॉईन्स मार्केटमध्ये आहेत. काही कॉईन्स आहेत, लोकांना हे माहीत नसतं की सगळ्यालाच कॉईन म्हणत नाहीत. हो काही कॉईन्स आहेत आणि काही टोकन्स आहेत. ओके ओके. सामान्य माणसांच्या दृष्टीने अर्थ तोच आहे त्याचा. कॉईन काय टोकन काय त्यांच्या दृष्टीने ते सेमच आहे. ओके. हो मी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये जाणार नाही बिकॉज इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड थिंग. ओके. पण साधारण आपण म्हटलं की क्रिप्टोमध्ये मला इन्व्हेस्ट करायचं आहे तर जवळजवळ 12,500 कॉईन्स आहेत. ओके. आणि कॉईन मार्केट कॅप हां हां किंवा कॉईन जेको यासारख्या ज्या वेबसाईट्स आहेत, हो या वेबसाईटवर ह्या सगळ्या कॉईनचं लिस्टिंग असतं. त्याचे रेट्स काय आहेत, त्याच्यात फ्लक्च्युएशन्स किती आहेत, बरोबर. टॉपची कॉईन कोणती आहे, टॉप 10 कोणती आहे, टॉप 50 कोणती हो. आहे, हे सगळं तिकडे दिलेलं असतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये बघून आपण ठरवू शकतो की आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि कोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं. ओके. तुम्ही जर का आज लिडिंग कॉईन जर का तुम्ही म्हटलीत तर बिटकॉईन इज ऑफकोर्स अ मदर करन्सी. हां त्याच्या म्हणजे
ज्याला इन्व्हेस्टमेंट करायचे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ही काही कॉईन असलीच पाहिजेत. हो. फॉर एक्झाम्पल तुमचं बिटकॉईन आहे, हां. दुसरं तुमचं इथेरियम आहे, हो. तिसरं तुमचं सोलाना आहे, हो. तुमचं मॅटिक जे इंडियातलं पहिलं कॉईन इंडियन कंपनीनी किंवा इंडियन माणसानी काढलेलं पहिलं कॉईन आहे मॅटिक. हो. तर मॅटिकमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. माना आहेत, अशी बरीच कॉईन्स आहेत. ह्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की कोणत्याही इंडेक्सवर कॉईन मार्केट कॅप किंवा कॉईन चेकओव्हर हां. टॉप 10 जर का बघितली हो. तर त्याच्यामध्ये काही फेक कॉईन्स असू शकतात. फेक ओके. कॉईन नाही म्हणणार मी, आय विल कॉल देम एज अ मीम कॉईन्स. ओके. कारण या कॉईन्सला काही आगापिछा नसतो, अच्छा. म्हणजे त्याला प्रोजेक्ट नसतो, काही नसतो. फॉर एक्झाम्पल तुमचं शिबा इनू आहे, ओके. ओके, किंवा तुमचं डॉगी कॉईन आहे, ओके. डॉच कॉईन आहे. हां. आता हे जे कॉईन आहे याला काही प्रोजेक्टच नाही आहे. इलॉन मस्कच्या फक्त बोलण्यावर, त्याच्या मर्जीवर त्याचा रेट खालीवर होत असतो. ओके. सो जरी हे कॉईन टॉप 10 मध्ये असेल हां. तरी इट्स व्हेरी रिस्की टू इन्व्हेस्ट इन दॅट. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा कोणत्या कॉईनमध्ये करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला चेक करावं लागतं या कॉईनचा प्रोजेक्ट काय आहे. ओके. आणि त्याच्यानंतर एक सिम्पल सल्ला किंवा एक सिम्पल पिन पॉईंट मी तुम्हाला सांगेन, एक्झॅक्ट एखादं कॉईन इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य आहे की नाही. हां हां. तर प्रत्येक, जसं शेअर मार्केट आहे, आता बरोबर. टाटा मोटर्स, जेवढे शेअर आहेत तेवढ्या कंपन्या आहेत. बरोबर. ओके, बरोबर. त्या शेअरला बॅकिंग करणाऱ्या कंपन्या कंपन्या आहेत. आहेत. आता स्कॅमर्स वगैरे सोडून द्या, जिकडे काही कंपनीज नसते, हो. बरोबर. तसं क्रिप्टो करन्सीमध्ये पण असतं. ओके. तर ज्या वेळेला तुमच्याकडे XYZ कॉईन तुमच्या समोर येईल हां. आणि तुम्हाला जेव्हा ठरवायचं की मी हे विकत घेऊ की नको, हो. की ह्याच्यात इन्व्हेस्ट करू की नको, तेव्हा हो. एकच काम करायचं, हां. तो प्रोजेक्ट हां. त्यामधनं कॉईन काढून टाकायचा, डिलीट द कॉईन फ्रॉम द प्रोजेक्ट. ओके. आणि तुम्ही मग विचार करा की हा प्रोजेक्ट प्रॉफिटेबल आहे का. ओके. ओके. हा प्रोजेक्ट जर का विदाउट कॉईन प्रॉफिटेबल असेल हां. तर मग ह्या प्रोजेक्टचे तुम्ही शेअर घ्या ना तर कॉईन घ्या, दॅट विल बी प्रॉफिटेबल. ओके. एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. हां. जर का मी एक कॉईन काढलं मिल्क, हो. ओके, आता तुम्हाला बघायचं आहे, कॉईन असं आहे की तुम्ही माझी कॉईन घ्या, मी तुम्हाला दर महिन्याला दुधाचा पुरवठा करणार. बरोबर. नाउ रिमूव्ह द मिल्क कॉईन. हां. इज द मिल्क बिझनेस इज प्रॉफिटेबल? Yes. येस. देन द कॉईन इज ऑल्सो प्रॉफिटेबल. ग्रेट. तुम्ही कोणताही बिझनेस घ्या. उद्या तुम्ही एक साड्यांचं दुकान काढलं आणि तुम्ही म्हणाला दिस इज माय कॉईन, सारी कॉईन. हां. सो इज द सारी बिझनेस प्रॉफिटेबल? येस. देन द कॉईन इज ऑल्सो प्रॉफिटेबल. ओके. ओके. नाउ यू आर स्टेईंग इन अलास्का, हां. लेट अस से, आणि तिकडे राहून तुम्ही एक कॉईन तुम्ही काढलं, लोकल कॉईन, तुम्ही कम्युनिटी कॉईन काढलं, ओके. ज्याच्यात तुम्ही रेफ्रिजरेटर विकताय. ओके. वेन यू आर स्टेईंग इन IC रिजन, तिकडे जर का आईस कॉईन काढलं तर हे कॉईन काढल्यावर हा बिझनेस चालणारच नाही तिकडे. मग हे कॉईन 100% फ्लॉप होणार बरोबर. तिकडे. बरोबर. सो गुंतवणूक करताना आपल्याला हेच बघायचं आहे की विदाउट कॉईन हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे की नाही. ओके. इफ इट इज येस देन इन्व्हेस्ट इन द कॉईन, इफ इट इज नो देन डोंट इन्व्हेस्ट. सो बेसिकली फंडामेंटल्स जे आहे त्या Yes. कॉईनचे बेस काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं. एक्झॅक्टली. ओके. ओके. मग माझा पुढचा प्रश्न हा असेल, क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीसाठी काय स्टेप्स आहेत सर? इट इज व्हेरी सिम्पल. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही एज ऑफ 18 कम्प्लीट असलं पाहिजे. ओके. आता माझे काही स्टुडंट असे आहेत की जे 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्डमध्ये आहेत, हां हां. त्यांचं इन्कम त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त आहे, अरे हो. पण त्यांचं अकाउंट जे आहे ते त्यांच्या आई किंवा वडिलांच्या नावावर आहे. हो. ओके. सो सगळ्यात पहिली स्टेप की तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचं आहे, बाय आणि सेल करायचं आहे. सो यू मस्ट हॅव द अकाउंट ऑन द एक्सचेंज. ओके. ठीक आहे. म्हणजे तुमचं एक बँक अकाउंट असलं पाहिजे, बरोबर. तुमचं एक्सचेंज अकाउंट असलं पाहिजे. एक्सचेंज अकाउंट काढणं अतिशय सोपं आहे. तुम्हाला फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा एक फोटोग्राफ लागतो, हो हो ईमेल ID आणि फोन नंबर लागतो. हो. इंडियामध्ये जर का म्हणजे वर्ल्ड नंबर 1 एक्सचेंज इज बायनान्स, ओके. आणि इंडियातलं टॉपमोस्ट एक्सचेंज आहे तुमचं वझिरेक्स. हो. तर गंमत अशी आहे, वझिरेक्स अँड बायनान्स आर द सेम कंपनी. हां. बायनान्सनी वझिरेक्सला टेक ओव्हर केलं. बरोबर. सो वझिरेक्स हे लिडिंग एक्सचेंज आहे इंडियामधलं. हो. इकडे तुमचं अकाउंट पाहिजे हां. आणि बायनान्सवर पण अकाउंट पाहिजे. हो. वाय? बिकॉज तुमच्या बँकेमधून जेव्हा अमाऊंट ट्रान्सफर होते हां. ती फक्त इंडियन एक्सचेंजमध्येच होते. ओके. बायनान्सला यू कॅनॉट ट्रान्सफर फ्रॉम युअर बँक. ओके. आणि फ्युचर ट्रेडिंगचा जो ऑप्शन आहे तो वझिरेक्सला नाही आहे, तो बायनान्सला आहे. मग तुम्हाला डेली ट्रेडिंग करायचं असेल बरोबर. तर तुम्ही आधी बँकेमधनं वझिरेक्सवर घ्या. हो. वझिरेक्समध्ये जी बेसिक म्हणजे स्टेबल कॉईन आहे USDT, हो. जसे $US असतात तसं दिस इज अ USD टीथर, ओके. हे परचेस करा. हां. आणि मग ते देऊन तुम्ही INR देऊन किंवा USDT देऊन तुम्ही कोणतीही कॉईन बाय आणि सेल करू शकता. ओके. सो दिस इज दॅट सिम्पल, एक्स्ट्रीमली सिम्पल. ओके. आता गंमत अशी आहे की तुमचा नेक्स्ट प्रश्न असा होता की याला किती गुंतवणुकीची गरज आहे. बरोबर. याच्या आधी एक गोष्ट समजून घ्या की ह्या प्रत्येक स्टेपमध्ये तुमच्या प्रत्येक
प्रश्नामध्ये आत्ताची जी करंट इन्व्हेस्टमेंट टूल्स आहेत हो. त्याच्यापेक्षा क्रिप्टोकरन्सी जास्त ॲडव्हान्स आणि जास्त इझी आहे. हो फॉर एक्झाम्पल, सपोज एक रिलायन्सचा शेअर आहे हो ज्याची किंमत आहे 4,000 रुपये. हां तर जोपर्यंत माझ्याकडे 4,000 रुपये नाही आहेत तोपर्यंत मी रिलायन्सचा शेअर घेऊ नाही शकत. ओके रादर 4,000 रुपयाला पण मी नाही घेऊ शकत, कारण शेअर्स नेहमी लॉटमध्ये घ्यावे लागतात. ओके क्रिप्टोकरन्सीची ब्युटी अशी आहे की तुम्ही फ्रॅक्शनमध्ये परचेस करू शकता. उत्तम. मे बी आज बिटकॉईनची किंमत 30 लाख असेल, हो पण माझ्याकडे 30 लाख असायची गरज नाही आहे. मी बरोबर. 0.0001 बिटकॉईन पण परचेस करू शकतो. हो सो द मिनिमम अमाऊंट रिक्वायर्ड 76 रुपीजचं पण बिटकॉईन तुम्ही परचेस करू शकता. ग्रेट. सो इन्व्हेस्टमेंट म्हणजे माझा सल्ला असा आहे की यू स्टार्ट विथ ओनली 5,000 रुपीज or not even 5,000, even you can start with 500 rupees, ओके and step by step you can go in advance investments. मग तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे काही, पण सुरुवातीला प्रत्येक गोष्ट तुम्हाला चेक करावी लागेल, टेस्ट करावी लागेल. कारण गंमत अशी आहे की या क्षेत्रामध्ये हे संपूर्ण डिसेंट्रलाइज्ड आहे, म्हणजे कोणी याला गव्हर्न नाही करत. ना गव्हर्नमेंट याला लीड ऑथर करू शकतं किंवा कोणी करत नाही. त्यामुळे मोस्ट ऑफ द थिंग्स तुम्हाला स्वतःच्या स्वतःच शिकाव्या लागतात. ओके किंवा मग आता हे होऊ नये म्हणून मी काही कोर्सेस डिझाईन केले त्याच्यामध्ये. पण इथे प्रत्येक ठिकाणी स्टिपी वाट आहे. अच्छा तर तुम्ही कधी पटकन जर का तुमचं चुकलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं. हो एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिन्स इट इज ऑन द ब्लॉकचेन, हां दिस इज अ वन वे. फॉर एक्झाम्पल, मी जर का बँकेतून तुला 1 लाख रुपये ट्रान्सफर केले हो. आणि चुकून माझा अकाउंट नंबर चुकला, हो तर मी बँकेला कंप्लेंट करून किंवा मेल करून किंवा तुला सांगून मी ते रिव्हर्ट होऊ शकते अमाऊंट. बरोबर. पण जर का मी तुला 1 बिटकॉईन पाठवलं आणि चुकून माझा एक नंबर गेला तर ते तुला पण नाही जाणार आणि माझ्याकडे परत पण नाही येणार. इट्स गॉन. ओ गॉड. मग हे फार नो, इट इज नॉट लाईक दॅट. जर का तुम्ही व्यवस्थित डबल चेक केलं बाय आणि सेंड आणि रिसीव्ह करायच्या आधी, तर हा प्रॉब्लेम येत नाही नाही. सुरुवातीला. हो. कारण आता पण तुम्ही बघाल तर बँक अकाउंट नंबर पण 14 डिजिट असतात हो तिकडे. ते पण लक्षात आपण ठेवतो, कॉपी पेस्ट करतोच. बरोबर. तसंच आहे. सो याच्यामध्ये तुम्ही अगदी 100 रुपीजपासूनही सुरुवात करू शकता, देन गो स्टेप बाय स्टेप. सो याच्यामध्ये तुझ्या प्रश्नाचं प्रिसाईज उत्तर असं आहे की यू कॅन इवन स्टार्ट विथ 100 रुपीज.